बऱ्याच लोकांना झोप येत होत्या जरा, कोणी पाठीमागं मान टाकतंय, कोणी डोळे लावतंय. अहो आपण पैशाच्या नगरीत बसलोय. इथं प्रत्येक येणारा व्यक्ती फक्त हेच सांगतोय की जर तुम्ही या बिझनेस मध्ये आलात आणि काही दिवस जर काम केलं तर तुम्ही लाख रुपये कमवू शकतात. मग तुम्हाला कमवायचे का? लाख रुपये पाहिजे का? एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ज्यांना दुपारी झोपण्याची सवय आहे ते लोक 100% इथं डोळे झाकताय. पण दुपारी झोपूच नका. दुपारी रात्र दिलेली देवान झोपायला. दिवसभर आपल्याला काम करण्यासाठी दिवस दिलेला आहे. पुन्हा एकदा जोरदार नमस्कार. जे नवीन व्यक्ती आलेत त्यांच्यासाठी ओळख करून देईल. नाव माझं जयश्री रमेश बोंद्रे. बघा जसं तुम्ही आज आलाय, पहिले 45 मिनिटं प्लॅन झाला आणि खरंच ज्या व्यक्तीने एवढा जबरदस्त म्हणजे त्यांच्या आवाजातच एवढी ताकद आणि दम आहे आणि ज्यांच्या नावात पण दीपक आहे, तर ज्यांनी खरंच एवढं छान 45 मिनिटं प्लॅन दिला असे दीपक सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्याचबरोबर जे व्यक्ती नॅशनल टीम कोऑर्डिनेटर, लवकरच गुड न्यूज येईल त्यांची सुद्धा. गुड न्यूज म्हणजे रँकची. तर असे कृष्ण जाधव सर यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या. म्हणजे नवीन लोकांना काय माहिती मॅडम कोणती गुड न्यूज सांगताय. हा तर तसं काही नाही. ते आता लवकर सीटीसी बनतायत. जेवढे पण एनटीसी इथं येऊन गेलेत ते लवकरात लवकर पुढची रँक हासिल करतायत. तर बघा आजच्या काही गोष्टी अशा आहेत की काही गोष्टी पटल्या असतील, काही गोष्टी पटत नसतील, काही गोष्टी अगदी डोक्याच्या वरतून चाललेल्या असतील. कारण जो व्यक्ती आज इथं पहिल्यांदा आलाय त्या व्यक्तीला असं सहज तर शक्यतो कोणी आलेलं नसेल. इथपर्यंत पहिल्यांदा किती आले ते एकदा वरती हात करा प्लीज. पहिल्यांदा आज फर्स्ट टाइम आले. ओके. मला माहिती आहे की सहजासहजी सर आलात का 2-3 कॉल तर करावं लागले असतील की सहज आले. मॅडम नाही म्हणतात, तुम्ही काही नाही म्हणजे मॅडम म्हणतात सहज आलेले नाही. कारण मला माहिती इथपर्यंत माणूस सहजासहजी येत नाही. इथपर्यंत व्यक्ती येतो तो बळजबरी. त्या खुर्चीवर पण माणूस बळजबरी येतो आणि इथं पण माणूस तिथं बळजबरी आलेला माणूस इथपर्यंत 100% पोहोचतो. बघा ज्यांनी आम्हाला असं सांगितलं होतं, जेव्हा आम्ही पण या सगळ्या गोष्टी ऐकल्या आम्हालाही काही गोष्टी पटत होत्या, काही गोष्टी पटत नव्हत्या, आमच्याही डोक्याच्या वरतून चालल्या होत्या. त्याचं कारण असं होतं आम्ही दोघंही MIDC वर्कर होतो. या बिझनेसच्या आधी आम्ही दोघांनी 10 वर्ष काम केलेलं आणि 10 वर्ष काम करून जेव्हा आम्ही आमच्या स्वतःकडे बघितलं, कारण इथं प्लॅन मध्ये सांगितलं गेलं कमीत कमी 1200 आणि जास्तीत जास्त 2,10,000 रुपये. जेव्हा 2,10,000 रुपये सांगितले त्यावेळेस आम्हाला दोघांनाही पटलं नव्हतं. विचार हा केला की गेले 10 वर्ष काम केलंय, 10 वर्ष काम करून जर आज आपण स्वतःकडे वळून बघितलं 10 रुपयाची नोट आपल्या खिशात घरात नाहीये आणि ही लोक इथं सांगतात या बिझनेस मध्ये या 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष जर लगातार काम केलं तर 3 ते 4-5 वर्षानंतर तुम्ही तुमच्या स्वप्नांना हात घालणार. आता मुरारी सरांनी काय सांगितलं, घर गाडी हे जे पाहिजे ते झालंय. सरांनी सांगितलं, योगेश सरांनी की जे पाहिजे जीवनामध्ये अन्न निवारा वस्त्र हे सगळ्या गोष्टी झाल्यात आणि याच्यानंतर आता सगळे स्वप्नांना पण हात घालताय. म्हणजे आम्ही विचार केला की गेले 10 वर्ष आपण काम करतोय. 10 वर्षानंतर जेव्हा आम्ही स्वतःकडे वळून बघितलं अकाउंटला 1 रुपया सुद्धा आमच्या शिल्लक नव्हता. मग आम्ही दोघांनी हा विचार केला जर आणखी जे काम आपण करतोय हेच काम जर आपण आणखी 10 वर्ष केलं तर पैसे शिल्लक राहतील का? नो. हॅलो नाही. मग जर इथं आपल्याला नेमकं करायचं तरी काय, एका हाताने पैसे दिले दुसऱ्या हाताने आपल्याला वस्तू मिळाली. आपल्याला फक्त 5% काम करायचंय, आपल्याला फक्त बोलायचंय, फक्त बोलायचंय. आणि जर बोलून रोज जर लोकांना आज जर आपण 8 दिवसाला इन्कम घेत असेल तर हा बिझनेस केला पाहिजे की नाही केला पाहिजे? 100% केला पाहिजे. त्यावेळेस आमच्याकडे पैसे नव्हते. अगदी 10,000 रुपये आम्ही 10 रुपये टक्क्याने व्याजाने काढले आणि या बिझनेस मध्ये टाकले. पण खरंच मित्रांनो आज सांगायला आनंद वाटतोय, आज ज्या वस्तूवर हात ठेवू ती वस्तू घेऊन देण्याची ताकद आज आलेली आहे. जर कदाचित हा बिझनेस करण्यासाठी आम्ही जर नाही बोललो असतो, आहे त्याच ठिकाणी थांबलो असतो तर आमच्या जीवनातही अजिबात परिवर्तन झालं नसतं. पण घेतलेल्या एका डिसिजनमुळं, ठेवलेल्या एका विश्वासामुळं आज आमचं पूर्ण लाईफ ट्रान्सफर झालंय. फक्त ज्या व्यक्तीने तुम्हाला इथपर्यंत आणलंय त्या व्यक्तीवर आयुष्यातला एक विश्वास ठेवा.
एक विश्वास ठेवा, कारण होऊ शकतं ज्यांनी तुम्हाला इथपर्यंत आणलंय तो व्यक्ती कदाचित तुमच्या ओळखीचा असेल, अनोळखी असेल, कुणी नातेवाईक असेल, कुणी पण असू शकतं. इथपर्यंत आलात, एक विश्वास जरी ठेवला तर 100% तुमच्या सुद्धा बाबतीत या गोष्टी होणार आहे. जर कदाचित डाऊट्स घेतला, आपण डिटेल्स न घेता डाऊट्स घेऊन टाकतो, सहज आपण एवढं सगळं ऐकतो आणि एवढं सगळं ऐकून सुद्धा आपण इथं विश्वास ठेवत नाही. विश्वास कुणावर ठेवतो? घरी गेल्याच्या नंतर एखाद्या व्यक्तीने, जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला सांगायला गेले आम्ही असा बिझनेस बघून आलोय ज्या बिझनेस मध्ये कमीत कमी 1200 आणि जास्तीत जास्त 2,10,000 रुपये भेटतात, आणि जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला सांगायला लागले तर समोरचा व्यक्ती विश्वास ठेवतो का? हॅलो, तो काय म्हणतो? असं काही होत नाही, असं काही करू नका. अनेक सल्ले तुम्हाला दिले जातात. बघा, पैसे कमवण्यासाठी कोणी प्रोत्साहन देत नाही, पण नाही कमवण्यासाठी मात्र खूप लोक पाठीमागे ओढतात. तुमच्यावर अवलंबून नेमकं काय केलं पाहिजे, कुणाचं ऐकायचं आणि कुणाचं नाही ऐकायचं हे आज तुम्ही ठरवा. जर कदाचित आमचे भाऊ बसलेले तिथं, मी सुरुवातीला सगळ्यात पहिला बिझनेस जॉईन केला, मी कुणाकडे गेलते? भाऊकडे गेलते. आमचे भाऊ मला काय म्हणले, भाई असं काही होत नाही, असं काही करू नको, आपलं जे चाललंय तेच चालू दे, नको उगाच डोक्याला ताण करून घेऊ, हे मला भाऊंनी सांगितलं. पण खरंच त्यावेळेस मी भाऊंचं ऐकलंच नाही, मी त्यावेळेस ऐकलं नाही, मी बिझनेस चालू ठेवला. आज खरंच जर बघितलं, माझा आयडिया ओपन करून आज कमीत कमी 1 लाख लोकांची टीम झाली मित्रांनो. 1 लाख. जिथे लोक म्हणतात ना की लोक देत नाहीत, लोकच भेटत नाहीत, लोकच नाही म्हणतात, जिथे आमची कुठल्याही प्रकारची ओळख नसताना सुद्धा आज आम्ही हा बिझनेस स्टार्ट केलेला आणि आज 1 लाख लोकांपर्यंत आज माझा बिझनेस पोहोचलाय. मी आता मागच्या आठवड्यामध्ये 2 दिवस विदर्भामध्ये होते. कुठं अकोला, वाशिम त्या साईडला कधीच आयुष्यात मी गेलेली सुद्धा नव्हते, पण थ्रू बिझनेस चालू झाला. आज माझे एसटीसी, आरटीसी, एनटीसी तिकडे काम करताय आणि 12% कुठे येत आहे? संभाजीनगरला. हा, लोक तिकडे दात घासतात, त्या लोकांना सांगून आले मी म्हटलं तुम्ही तुमच्यासाठी जरी बिझनेस केला, तुम्ही सकाळी झोपेतून उठले, दात घासले, फेस केला, थुकले, तरी थुकल्याचे 12% औरंगाबादला आहेत. ह्या हॉलमध्ये राजेश यादव सर आले होते 2015ला आणि त्यावेळेस ते सांगत होते स्टेजवर येऊन, एक दिवस असा येणार संभाजीनगरचे लोक आंघोळ करणार, बाथरूम मध्ये साबणीचा फेस करणार आणि त्याचे 12% कुठं जाणार? मुंबईला. लोक म्हणजे असं कुठं होत असतंय का? कारण कंपनीत फक्त 2 वर्ष झालेली होती आणि मी रिअल सांगते, जो मधला चेअर आहे ना तिथं मी बसलेली होती, फेस सोडून जो मधले चेअर आहे तिथे. आणि त्यावेळेस मी स्वतः ऐकलं आणि मी स्वतः ऐकल्याने इग्नोर करत होते. म्हणजे असं कुठं होईल का? आपण आंघोळ्या करायच्या 12% तिकडे जायचं, असं कुठं होणार आहे का? असं त्यावेळेस मला वाटत होतं. पण खरंच मित्रांनो, आज विचार करा, विदर्भातले लोक आंघोळ करतात, विदर्भातले लोक डोक्याला तेल लावतात, विदर्भातले लोक, संभाजीनगरचे लोक, आज किती कुठं टीम आहे, हे सगळे लोक रोज दात घासतात आणि थुकतात आणि 12% कुठे येतं? संभाजीनगरला येतं. मग हे जर आमच्या बाबतीत 10 वर्षानंतर होऊ शकतं, तर तुमच्या बाबतीत पण होणार की नाही होणार? फक्त आयुष्याचा एक विश्वास ज्या व्यक्तीने आणला ना, त्या व्यक्तीवर मात्र ठेवा, कारण तो व्यक्ती तुमच्यासाठी देव तर नाही, पण देवापेक्षा सुद्धा कमी नाही. त्या व्यक्तीसाठी खरंच एकदम जोरदार टाळ्या. आता तुम्हाला सांगितलं पाटील सरांनी, आणि मला माहिती पाटील सर आहे ना, मी म्हणते देव करू, फक्त पाटील सर झोपेत आमचं नाव घेतलं, घेऊ नये त्यांनी. एवढं पाटील सर रोज चालू असतं पाटील सरांचं. बोंद्रे त्यांनी जॉईन केलं, बोंद्रे भाऊजींनी जॉईन केलं, त्यांनी हे केलं, म्हणजे रोज कंटिन्यू सांगत असतात. बघा मित्रांनो, तसंच आम्ही सुद्धा, आम्हाला सुद्धा ज्यांनी जॉईन केलं, देवानंतर सगळ्यात पहिले आम्ही त्या व्यक्तीला मानतो. कारण जेव्हा मी सकाळी 10 मिनिटात ग्रॅटिट्यूड साठी बसत असते, एक 10 मिनिटं जेव्हा मी बसते, तर त्यावेळेस सगळ्यात पहिलं धन्यवाद मी देवाला देते आणि त्याच्यानंतर पहिलं धन्यवाद माझं हृदयातून, आत्म्यातून कुणासाठी येत असेल तर जे माझे ग्रेट अपलाईन, ज्यांनी आम्हाला आज स्टेजच्या लायक बनवलं, ज्यांनी आम्हाला माईकच्या लायक बनवलं, ज्यांनी आम्हाला घराच्या गाडीच्या लायक बनवलं, अशा आमचे सगळ्यांचे महागुरु प्राध्यापक माणिकजी जाधव सर यांना मी कोटी
बिनधास्त फॉर्मवरून कामाला सुरुवात करा. आज आम्ही जर दोघांनी किती मिळून काम केलं असतं तर आम्ही स्टेज पर्यंत पोहोचू शकलो नसतो. पण माझी ऑल इंटायर टीम, कारण जसे आपल्याही सुद्धा चांगले भेटले पाहिजे तशी टीम सुद्धा चांगली भेटली पाहिजे. आणि त्या टीम साठी मी माझ्या ऑल लेडीज जॉईंट सगळ्यांसाठी मी एकदम म्हणजे मी स्वतःला भाग्यवान समजते की मला एवढी चांगली टीम मिळाली. तर माझे ऑल टीम यांची सुद्धा मी शतशः ऋणी राहील आणि इथंच थांबेल. ओके, विश्व ऑल द बेस्ट.